आपण आता सायलेंट फीचर शिकलो. त्याचे सायलेंट फीचर काय आहे त्याचं आपण स्टडी केलेलं आहे. तर त्याच्यामध्ये आज आपण फ्लुइड मोजॅक मॉडेल याचा स्टडी करणार आहोत. पहा आवाज नको बघ अजिबात. फ्लुइड मोजॅक मॉडेल. आता हे मॉडेल काय आहे तर आपण त्यामध्ये प्लाझ्मा मेम्ब्रेनच्या स्ट्रक्चरमध्ये सांगितलं होतं जे प्रोटीन आणि लिपिड आहे त्याची जी अरेंजमेंट आहे ती अरेंजमेंट म्हणजे कशामध्ये आहे ते प्रोटीन आणि लिपिड हे कशामध्ये येतात सेल मेम्ब्रेनमध्ये येतात. येते लक्षात. प्रोटीन आणि लिपिड हे सेल मेम्ब्रेनमध्ये आहे आणि मग त्याची जी अरेंजमेंट आहे ती कशा प्रकारे पावती मागायला कोण आता पोरांमध्ये पावती विचारलीच मला आता मग बाहेर नाव काय मागत तर प्रोटीन आणि लिपिडची जी अरेंजमेंट आहे ती कशा प्रकारे अरेंजमेंट आहे आणि मग ही अरेंजमेंट कशा प्रकारे ते प्रोटीन आणि लिपिड्स अरेंज झालेले आहे ती या मॉडेलमध्ये सांगितलेलं आहे. पहा प्रोटीन आणि लिपिड्स. मग हे जे आहे प्रोटीन आणि लिपिडची अरेंजमेंट आहे त्यावरती बऱ्याच जणांनी काय केलं सायंटिस्टने त्याविषयी स्टडी केला आणि मग स्टडी करून हे जे आहे हे मॉडेल तयार करण्यात आलं आणि मग बऱ्याच जणांनी ते एक्सेप्ट केलं. पण त्यामध्ये जी अरेंजमेंट होती कशा प्रकारे ती अरेंजमेंट अरेंज झालेली आहे ते सांगितलं आणि मग त्याच्यामध्ये बरेच वेब्स पण आहेत. पहा त्यामध्ये बऱ्याच काय चुका आहे पण तरी पण त्यांनी बऱ्याच जणांनी काय केलं ते जे मॉडेल तयार करण्यात आलं म्हणजे ती सांगितलं जी अरेंजमेंट आहे ती ॲक्सेप्ट केली. पहा आणि मग हे जे मॉडेल आहे हे मॉडेल कशाविषयी असेल हे फ्लुइड मोजॅक मॉडेल आहे कशाविषयी आहे आपण काय शिकतोय आपण कोणतं शिकतोय आपण प्लाझ्मा मेम्ब्रेन. आणि मग हे जे फ्लुइड मोजॅक मॉडेल आहे हे कशाशी रिलेटेड आहे प्लाझ्मा मेम्ब्रेनशी रिलेटेड आहे. लक्षात ठेवा. येते लक्षात इथपर्यंत समजलं. याच्यामध्ये मग हे जे आहे हे जे मॉडेल आहे फ्लुइड मोजॅक मॉडेल इट इज मोस्ट ॲक्सेप्टेड मॉडेल ऑफ सेल मेम्ब्रेन. अगोदर बऱ्याच जणांनी ॲक्सेप्ट केलं नव्हतं. नंतरच्या काळामध्ये त्यांनी ॲक्सेप्ट करण्यात आलं कारण ते सगळ्यांना योग्य वाटलं कारण बऱ्याच जणी त्याच्यावरती स्टडी करून ते त्यांना सांगता आलं नाही आणि म्हणून त्यांनी सांगितलं इट इज द मोस्ट ॲक्सेप्टेड मॉडेल ऑफ सेल मेम्ब्रेन. हे जे सेल मेम्ब्रेन विषयी हे जे मॉडेल आहे ते मोस्ट ॲक्सेप्टेड मॉडेल म्हणून म्हणण्यात आलं नंतरच्या काळामध्ये आणि इट वॉज प्रपोज्ड बाय सिंगल अँड निकोल्सन इन 1972. 1972 मध्ये दोन शास्त्रज्ञांनी हे मॉडेल तयार केलं. त्या दोन शास्त्रज्ञांचं नाव काय आहे सिंगल आणि दुसरं कोणतं आहे निकोल्सन. या दोन सायंटिस्टने हे मॉडेल तयार करण्यात आलं 1972 मध्ये. इथपर्यंत समजलं. तुम्हाला म्हटलं होतं डायग्राम काढा नोटबुकमध्ये किंवा त्याची प्रॅक्टिस करा. आता मी काही डायग्राम काढणार नाही. मी सांगते फक्त लक्षात ठेवा ज्याला जी शिकायची त्यांनी काढली असे डायग्राम सांगितल्यानंतर. तर पहा अकॉर्डिंग टू दिस मॉडेल आता ही जी डायग्राम आहे ना त्या डायग्राममध्ये आपण लिपिडचे किती लेअर सांगितले होते. लिपिड किती लेअरमध्ये आहे 2 लेअरमध्ये आहे. लक्षात लिपिडचे किती लेअर आहे ते सांगितलंय. पहा फॉस्फोलिपिड बाय लेअर आहे का डायग्राममध्ये फॉस्फोलिपिड बाय लेअर. लिपिडचे किती लेअर आहे 2 लेअर आहे. एक वरचा लेअर आणि एक खालचा लेअर आहे. पहा आहे त्यामध्ये पहा डार्क रेडमध्ये आहे दाखवलेलं आहे ना त्यामध्ये ते कोणता पार्ट असेल मग लिपिडचा कोणता पार्ट असेल त्यामध्ये आपण शिकलो त्यामध्ये असे हेड आणि टेलचा पार्ट आहे की नाही अशी जी अरेंजमेंट आहे आपण ती शिकलो की नाही सांगितलं होतं. त्यामध्ये हा जो वरचा पार्ट आहे हे लिपिड आहे ते 2 लेअरमध्ये असते आणि हा वरचा जो पार्ट आहे एवढा त्याला म्हणायचं हेडचा पार्ट आणि तो खालचा आहे ना ब्लॅक कलरमध्ये त्याला म्हणायचं टेलचा पार्ट असं म्हणतात. आहे का डायग्राममध्ये पहा. आणि त्या टेलच्या पार्टमध्ये जो वरचा पार्ट आहे ना हेडचा
हेडचा पार्ट कसा आहे, हायड्रोफिलिक आहे का हायड्रोफोबिक आहे? हा कसं आहे, हायड्रोफिलिक आहे बा, वॉटर लव्हिंग, त्याला काय आवडते वॉटर, त्या हायड्रोफिलिक आहे हेडचा पार्ट. आणि खालचा जो टेलचा पार्ट आहे तो कसा आहे, हायड्रोफोबिक आहे. हा हायड्रोफोबिक, नॉन पोलार टेल. समजलं, हे दोन आहे. खाली पहा आता याच्यामध्ये आपण जसं सांगितलं होतं, अशी जी सेल असेल, हा मध्ये न्यूक्लियस आहे, याच्यामध्ये काय असतात, हे जे याची अरेंजमेंट आहे, येते लक्षात, अशी जी अरेंजमेंट आहे. आणि मध्ये कोणता पार्ट असेल, मग या सेलच्या मध्ये सायटोप्लाझम. आणि खाली जो आहे, वरचा पार्ट हेडचा, खालचा पार्ट टेलचा, आणि नंतर याच्यामध्ये काय आहे, सायटोप्लाझम आहे पा खाली. आणि त्या सायटोप्लाझम मध्ये काय दाखवलेलं आहे पा, असे दिसतात का, फायबर लाईक स्ट्रक्चर दिसतंय का, असं स्ट्रक्चर आहे पा, असं स्ट्रक्चर दिसतंय का, दॅट इज कॉल्ड, त्याला काय म्हणतात, सायटोस्केलेटल फिलामेंट असं म्हणतात. दॅट इज अ फायबर सारखे दिसतात, धाग्यासारखे दिसतात, त्याला काय म्हणतात, सायटोस्केलेटल फिलामेंट असं म्हणतात. समजलं. हा वरचा हेडचा पार्ट, खालचा टेलचा पार्ट, टेलच्या खाली मध्ये काय आहे, सायटोप्लाझम आहे, खाली काय दाखवलेलं आहे, सायटोप्लाझम आहे. आणि त्या सायटोप्लाझम मध्ये काय आहे, हे फायबर लाईक फिलामेंट आहे, धाग्यासारखी अशी, दोऱ्यासारखी असे फिलामेंट आहे, त्याला म्हणायचं सायटोस्केलेटल फिलामेंट असं म्हणतात. ते कशामध्ये असतात, ते कशामध्ये असतात, सायटोप्लाझम मध्ये, म्हणून त्याला काय म्हणायचं, सायटोस्केलेटल फिलामेंट असं म्हणतात. समजलं. डायग्राम कशी आहे, कशी अरेंज झालेली आहे. ही सेल आहे, त्या सेलच्या आपण काय शिकतोय, प्लाझ्मा मेम्ब्रेन शिकतोय, सेल मेम्ब्रेन शिकतोय. त्या सेल मेम्ब्रेन कशाने बनलेला आहे, प्रोटीनने बनलेला आहे, लिपिडने बनलेला आहे. आणि प्रोटीन लिपिडची जी अरेंजमेंट आहे ती कशी आहे, ती या मॉडेलमध्ये त्यांनी सांगितली आहे. आणि मग हे हा वरचा पार्ट हेडचा, खालचा टेलचा, नंतर कोणता पार्ट आहे, हा सायटोप्लाझमचा पार्ट आहे. समजलं. अरेंजमेंट कशी आहे. नंतर याच्यामध्ये पहा, नंतर सायटोप्लाझम झालं, हेड झालं, टेलचा पार्ट झाला. आता त्याच्यामध्ये अजून काही काय दिसते पहा तुम्हाला, प्रोटीन दिसतं ते, त्या डायग्राम मध्ये तुम्हाला अजून काय दिसतंय, प्रोटीन आहे का, प्रोटीनचे प्रोटीन आहे पहा. कोणकोणते प्रोटीन आहे, ग्लायकोप्रोटीन, ग्लायकोलिपिड, ग्लायकोलिपिड याच्यामध्ये काय आहे, लिपिड प्लस काय आहे, कार्बोहायड्रेट किंवा ग्लुकोज याच्यामध्ये प्रेझेंट आहे. नंतर ग्लायकोप्रोटीन मध्ये काय आहे, ग्लुकोज प्लस काय प्रोटीन आहे. याच्यामध्ये हे या लिपिड मध्ये, लिपिड बाय लेयर मध्ये असून त्याच्यामध्ये प्रोटीनची अरेंजमेंट आहे. प्रोटीन जे आहेत ना ते दाखवले आहे पहा, ब्ल्यू कलर मध्ये दाखवलेले आहे का प्रोटीन. पहा असे जर हेडचा पार्ट असेल, असा टेलचा पार्ट असेल, याच्यामध्ये असे हे प्रोटीन दाखवलेले आहे पहा, असे डार्क करून दाखवलेले आहे का. काही कुठं आहे, काही बाहेर आहे, काही कुठं आहे ते सेलच्या आतमध्ये आहे. समजतंय. मग ते ग्लायकोप्रोटीन आहे, ग्लायकोलिपिड आहे पहा. नंतर याच्यामध्ये काय आहे, पेरिफेरल मेम्ब्रेन प्रोटीन आहे पहा, काही सेलच्या बाहेर आहे. नंतर इंटिग्रल मेम्ब्रेन प्रोटीन आहे पहा. नंतर याच्यामध्ये प्रोटीन चॅनल पण आहे पहा, आहे का, असं प्रोटीन चॅनल आहे पहा. कशासाठी, वॉटर येण्यासाठी हा प्रोटीन चॅनल म्हणजे प्रकारचा रस्ता तयार केलेला आहे पहा. वॉटर सेलमध्ये येण्यासाठी हा असे प्रोटीन चॅनल तयार करण्यात आलेले आहे पहा. तर ही डायग्राम समजली, याच्यामध्ये काय काय आहे ते समजलं. हे मॉडेल आहे, याला कोणतं मॉडेलमध्ये, याच्यावरती बऱ्याच वेळा थेरीला क्वेश्चन विचारतात, 4 मार्काला सुद्धा विचारतात. फ्लुइड मोजाक मॉडेल, याच्यावरती कंपल्सरी क्वेश्चन येतोच, किंवा याच्यावरती मल्टिपल चॉईस क्वेश्चन पण असतात. फ्लुइड मोजाक मॉडेलवरती हे कुणी प्रपोज केलं, सिंगर आणि निकोल्सन यांनी. कधी, 1972 मध्ये. सर भेटणार का मोठे सर ना. तर हे सिंगर आणि निकोल्सन या दोघांनी हे प्रपोज केलं 1972 मध्ये. आता पाहत आपण हे मॉडेल शिकायचं आहे. ते अगोदर तुम्हाला डायग्राममध्ये काय काय दिले ते सांगितलं अगोदर, तुमच्या लक्षात येईल. ते डायग्रामची प्रॅक्टिस करा. नंतर पहा, अकॉर्डिंग टू दिस मॉडेल इट इज मेड अप ऑफ फॉस्फोलिपिड बायलेयर अँड प्रोटीन. या मॉडेलमध्ये काय आहे, हे मॉडेल कशाने बनलेलं आहे, याच्यामध्ये काय आहे, फॉस्फोलिपिड बायलेयर आहे. याच्यामध्ये काय आहे, फॉस्फोलिपिड बायलेयर लिपिड आहे.
आणि लिपिडचे किती लेअर आहे? 2 लेअर आहे. फॉस्फोलिपिड बाय लेअर आणि अजून याच्यामध्ये काय आहे? प्रोटीन आहे. समजलं? हे मॉडेलमध्ये काय काय कसली अरेंजमेंट आहे लक्षात ठेवा. प्रोटीन आणि लिपिडची अरेंजमेंट दाखवलेली आहे. ते कशा प्रकारे अरेंज झालेले आहे त्याविषयी मॉडेल तयार करण्यात आलं आणि हे सिंगल आणि निकोलसन यांनी हे मॉडेल प्रपोज केलं. नंतर पुढं पहा, प्रोटीन्स आर लाईक आइसबर्ग इन द सी ऑफ लिपिड. आता प्रोटीन्स आर लाईक आइसबर्ग इन द सी ऑफ लिपिड. लिपिड कसा आहे? हा लिपिड जो आहे तो कसा आहे? असा समुद्रासारखा आहे. लिपिड कसा आहे? हा समुद्रासारखा आहे आणि या समुद्रामध्ये काय आहे? हे आइसबर्ग आहे. हे काय आहे? आइसबर्ग आहे. त्याला काय म्हणायचं? लिपिड हा कसा आहे? समुद्रासारखा आहे. त्याच्यामध्ये आइसबर्ग सारखे दिसतात. ते काय आहे? प्रोटीन्स आहे. त्याला काय म्हणतात? प्रोटीन्स असं म्हणतात. समजले? असं त्यांना वाटलं, त्यांनी अशी रचना केली. प्रत्यक्षात आहे का तसं? पण त्यांना तसं वाटलंय. ज्यामुळे तुम्ही अलंकार शिकले आहेत मराठीमध्ये. प्रत्यक्ष असतं का? त्याला उपमा दिलेली असते लक्षात. परंतु याच्यामध्ये याला समुद्राची अशी उपमा दिलेली आहे. प्रत्यक्ष समुद्र आहे का? नाही. म्हणजे हे जे लिपिड आहे हे समुद्रासारखे दिसतात आणि त्या समुद्रामध्ये हे जे आइसबर्ग आहे त्या आइसबर्गला काय म्हणतात? प्रोटीन्स असं म्हणतात. समजले? हा, असे जे डायग्राम दाखवलेले आहेत ना असे ब्ल्यू कलर मध्ये ते काय आहे? प्रोटीन आहे. आणि हा समुद्र म्हणजे कोण आहे? लिपिड आहे. नंतर प्रोटीन्स आर चेंज देअर पोझिशन. प्रोटीन काय करतात? आपली पोझिशन बदलू शकतात. या बाय लेअर, वरच्या लेअर मधून खाली, खालच्या लेअर मधून वरती ते जाऊ शकतात, फिरू शकतात. म्हणून त्याने म्हटले प्रोटीन्स आर चेंज देअर पोझिशन. का बरं? याच्यामध्ये पुढचा पॉइंट आहे ते नंतर सांगते. फक्त लक्षात ठेवा ही जी प्रोटीनची जी पोझिशन आहे ही चेंज करू शकतात. हे इकडनं वरच्या लेअरमधून खाली येऊ शकतात, खालच्या लेअरमधून वरती जाऊ शकतात. याच्यामध्ये त्यांना वरती जायला काय आहे? चॅनल तयार केलेला आहे. हा प्रोटीन चॅनल आहे. हा, चेंज देअर पोझिशन, त्यांची पोझिशन बदलू शकतात. सम प्रोटीन्स विचारू करता. कोण विचारलं? कुठे जाऊन विचारलं? चल. The some proteins are intrinsic. आता पहा हे जे प्रोटीन्स आहे या लिपिड मध्ये ही प्रोटीनची अरेंजमेंट आहे. पहा डायग्राम मध्ये ब्ल्यू कलर मध्ये आहे. आता हे प्रोटीन सगळे तुम्हाला आतमध्ये दिसतात का? डायग्राम मध्ये पहा तुम्हाला सगळे आतमध्ये दिसतात का? काही म्हणजे डायग्रामच्या बाहेर आहे. आलं लक्षात? आता त्यामध्ये हे प्रोटीनचे 2 टाईप आहे. पहा त्यामध्ये पहिला टाईप आहे हे प्रोटीनचे 2 टाईप आहे. पहिला टाईप कोणता? इंट्रिन्सिक आणि दुसरा कोणता आहे? एक्सट्रिन्सिक. आता इंट्रिन्सिक म्हणजे कुठं? सेलच्या आतमध्ये. जे तुम्हाला असे हे जे आहेत ना प्रोटीन हे सेलच्या आतमध्ये दिसतात त्यांना काय म्हणायचं? इन म्हणजे कुठं? आतमध्ये. आणि जे सेलच्या बाहेर आहेत ना इथं पहा या सरफेस वरती आहे. इथं खालीच्या सायटोप्लाझम मध्ये पण वरती दाखवलेलं आहे. पहा त्याला काय म्हणायचं? पेरिफेरल मेम्ब्रेन प्रोटीन असं म्हणायचं. पहा तो दाखवलेला आहे पहा बाहेर. आणि ते जे बाहेर आहे ना सेलचे त्याला काय म्हणायचं? एक्सट्रिन्सिक प्रोटीन्स असं म्हणतात. समजलं? सम प्रोटीन्स आर इंट्रिन्सिक ऑफर्स ए डिफरंट डेप्थ ऑफ बायलेयर. म्हणजे जे लिपिडचे जे 2 लेअर आहे बायलेयर वरचा आणि खालचा या 2 लेअरमध्ये जे प्रोटीन हे सेलच्या आतमध्ये आहेत त्यांना काय म्हणायचं? इंट्रिन्सिक प्रोटीन्स असं म्हणतात. आणि दुसरा जो टाईप आहे तो काय म्हणायचं? एक्सट्रिन्सिक. म्हणजे काय? इट इज ऑल्सो कॉल्ड ॲज पेरिफेरल प्रोटीन्स. डायग्राम मध्ये आहे ना पेरिफेरल प्रोटीन्स आहे. पहा त्याला काय म्हणायचं? एक्सट्रिन्सिक. म्हणजे ते कुठं आहे? सेलच्या बाहेर आहे. आणि दॅट इज अ पेरिफेरल प्रोटीन्स आर फाउंड ऑन टू सरफेस ऑफ द मेम्ब्रेन. कुठं आहे? मेम्ब्रेनच्या सरफेस वरती आहे. हा त्याला म्हणायचं एक्सट्रिन्सिक किंवा पेरिफेरल प्रोटीन्स असं म्हणतात. समज इथपर्यंत. आता पुढं पहा
नंतर ते स्पॅन द एंटायर थिकनेस ऑफ द मेम्ब्रेन. नंतर पुढचे हे दोन जे आहे they span the entire thickness of the membrane, so they are called as transmembrane protein. याच्यामध्ये ट्रान्समेम्ब्रेन प्रोटीन म्हणजे काय, त्यामध्ये एक प्रकारचा चॅनल आहे ना, असं दाखवलेला आहे पहा. हा जो पट्टा दाखवलेला आहे त्याला काय म्हटलंय, प्रोटीन चॅनल म्हटले ना त्यांनी, प्रोटीन चॅनल म्हटले पहा. मग हे जे चॅनल आहे हा एक प्रकारचा काय रस्ता आहे पहा. दे आर कॉल्ड एज ट्रान्समेम्ब्रेन प्रोटीन. कशासाठी आहे हा चॅनल, हा रस्ता, दॅट इज दे फॉर्म चॅनल फॉर पॅसेज ऑफ द वॉटर. कशासाठी आहे, वॉटर आतमध्ये येण्यासाठी हेच रस्ता आहे, हा चॅनल आहे पहा. सेलच्या आतमध्ये वॉटरची एंट्री झाली पाहिजे आणि मग या वॉटर कुठून येतं, या प्रोटीन चॅनलमधून वॉटर सेलमध्ये येते. अशा प्रकारे हा चॅनल आहे, दॅट इज कॉल्ड ॲज प्रोटीन चॅनल त्याला म्हणतात. आणि ते स्पॅन द एंटायर थिकनेस ऑफ द मेम्ब्रेन. त्या मेम्ब्रेनला थिकनेस देण्याचं काम सुद्धा हे ट्रान्समेम्ब्रेन प्रोटीन करतात. समजलं इथपर्यंत. आता पुढचं पहा. आता तुम्हाला मगाशी सांगितलं हे प्रोटीन जे आहेत हे आत वरून खाली, खालून वर हे फिरू शकतात. वरच्या लेअरमधून खाली येऊ शकतात, खालच्या लेअरमधून वरच्या लेअरमध्ये जाऊ शकतात, कुठेही तर फिरू शकतात. का बरं, कारण हे जे लिपिड आहे हे लिपिड बाय लेअरमध्ये आहे आणि या दोन लेअरमध्ये ते काय करतात, हे प्रोटीन फिरू शकतात. का बरं, का बरं फिरू शकतात हे प्रोटीन. याच्यामध्ये काय आहे, क्वासी फ्लुइड नेचर आहे लिपिडचं. कोणतं नेचर आहे, क्वासी फ्लुइड. लक्ष आहे तुझ्या मागचं, लक्ष आहे ना, इकडे सर बरं, तू इकडे सर. हे जे लिपिडचं आहे ते जे लिपिड आहे, या लिपिड कोणत्या नेचरमध्ये आहे, क्वासी फ्लुइड नेचरमध्ये आहे. क्वासी फ्लुइड नेचर म्हणजे काय, कोणत्या फॉर्ममध्ये आहे, लिक्विड फॉर्ममध्ये आहे. क्वासी फ्लुइड म्हणजे कोणतं, लिक्विड सारखं, पाण्यासारखं पातळ. आणि हे लिपिड हे क्वासी फ्लुइड असल्यामुळं या याच्यामध्ये प्रोटीन काय करू शकतात, फिरू शकतात. नाहीतर हे जे प्रोटीन लिपिड आहे, हे जे लिपिडचे दोन लेअर आहे बाय लेअर, हे जर सॉलिड असेल तर फिरू शकेल का. हे जे बाय लेअर जर सॉलिड फॉर्ममध्ये असेल तर हे जे प्रोटीन आहे ते आतमध्ये फिरू शकतील का, फिरू शकणार नाही. आणि म्हणून हे जे लिपिड आहे ते कोणत्या नेचरमध्ये आहे, क्वासी फ्लुइड. म्हणजे कसं आहे, ते पातळ आहे, पाण्यासारखं आहे. म्हणून हे प्रोटीन त्याच्यामध्ये फिरू शकतात. सॉलिड असेल तर ते फिरू शकणार नाही. क्वासी फ्लुइड नेचर ऑफ लिपिड एनेबल लॅटरल मुवमेंट ऑफ प्रोटीन. आणि म्हणून या प्रोटीनचे काय होते, त्याच्यामध्ये मुवमेंट होते. द ॲबिलिटी टू मूव्ह विथिन द मेम्ब्रेन इज मेजर्ड ॲज द फ्लुइडिटी. त्याला काय म्हणायचं, फ्लुइड असं म्हणतं, कारण ते पातळ आहे आणि म्हणून हे पातळ असल्यामुळे त्याची काय असते, त्या मुवमेंट म्हणजे हालचाल करण्याची त्याच्यामध्ये त्याची ॲबिलिटी असते. आणि त्या फ्लुइडमध्ये ते काय करू शकतात, हे प्रोटीन फिरू शकतात, कुठेही फिरू शकतात. तर अशा प्रकारे हे फ्लुइड मोजक मॉडेल आहे पहा. त्याच्यामध्ये मला ते सांगायचं राहिलं पहा, त्यामध्ये कोलेस्ट्रॉल पण आहे पहा. तुम्ही काय कुणी काय म्हटलं नाही, कोलेस्ट्रॉल पण त्याच्यामध्ये दाखवलेलं आहे पहा, येलो कलरमध्ये आहे पहा. समजलं, हे मॉडेल सोपं आहे. 3 मार्काला तर हमखास याच्यावरती क्वेश्चन विचारतात फ्लुइड मोजक मॉडेल विषयी. हे जे मॉडेल आहे ते कशाविषयी आहे, क्वेश्चन रिलेटेड आहे ते सेल मेम्ब्रेन किंवा प्लाझ्मा मेम्ब्रेन विषयी आहे. याच्यामध्ये कोण कोण आहे, कसली कसली अरेंजमेंट सांगितलेली आहे, कोणाकोणाची अरेंजमेंट सांगितली आहे. याच्यामध्ये प्रोटीन आणि लिपिडची. प्रोटीन लिपिड किती लेअरमध्ये आहे, बाय लेअरमध्ये. किती लेअर आहे लिपिडचे, 2 लेअर आहे, वरचा आणि खालचा. वरचा जो पार्ट आहे त्याला काय म्हणतात, हेडचा पार्ट म्हणतात. खालचा कोणता पार्ट आहे, टेलचा. टेल खाली पण काय आहे, सायटोप्लाझम आहे. त्या सायटोप्लाझममध्ये काय आहे, सायटोस्केलेटल फिलामेंट आहे. ते कसे दिसतात, लाईक धाग्यासारखे दिसतात पहा. व्हाईट व्हाईट दाखवले ना, डायग्राममध्ये दाखवलेले आहे पहा. धाग्यासारखे दिसतात, दोऱ्यासारखे दिसतात, म्हणून त्याला म्हणायचं फिलामेंट्स असं म्हणतात. मग त्यामध्ये
त्यामध्ये लिपिड जो आहे बाय लेअरमध्ये आहे त्याच्यामध्ये प्रोटीन आहे, प्रोटीनची मुवमेंट आहे. ती मुवमेंट कशामुळं आहे? कारण हे जे लिपिड आहे ते क्वासिफ्लुइडमध्ये आहे. कारण ते क्वासिफ्लुइड म्हणजे पाण्यासारखं पातळ असल्यामुळे हे प्रोटीन त्यामध्ये फिरू शकतात. वरच्या लेअरमधून खालच्या लेअरमध्ये, खालच्या लेअरमधून वरच्या लेअर कुठं पण फिरू शकतात. आणि नंतर हे जे वॉटर आहे ते येण्यासाठी आहे जे प्रोटीन चॅनल पण तयार केलं आहे. कारण सेलमध्ये पाणी त्याच्यामध्ये वॉटर आतमध्ये आलं पाहिजे. नंतर तिने सांगितले हे जे प्रोटीन आहे, लिपिड आहे, समुद्रासारखं दिसतंय. आणि समुद्रामध्ये जे आईसबर्ग असतात ते कसं कोण आहे? ते लिपिड आहे. त्यामध्ये सॉरी उलट सांगितलं का? लिपिड हे समुद्रासारखं आहे. त्याच्यामध्ये जे आईसबर्ग आहे ते कोण आहे? प्रोटीन्स आहे. समजलं असेल. कारण डायग्रामच्या अगोदर सांगितले, डायग्रामचं वर्णन केलं कशा प्रकारे डायग्राम आहे त्याच्यामध्ये वरून सांगितले. हे अशा प्रकारे हे सेल्सचं मेम्ब्रेनचं आपण स्ट्रक्चर शिकलोय. त्यामध्ये स्ट्रक्चरमध्ये आपण हे मॉडेल शिकलोय. आता आपल्याला हे जे प्लाझ्मा मेम्ब्रेन आहे त्याचे आपल्याला फंक्शन पाहिजे आहे. त्यामध्ये कोणकोणते फंक्शन आहे सेल मेम्ब्रेनचे फंक्शन कोणकोणते आहे? तर मेन फंक्शन ऑफ प्लाझ्मा मेम्ब्रेन इज द ट्रान्सपोर्ट ऑफ मॉलिक्यूल अक्रॉस ही. याच्यामध्ये काय आहे? तर प्लाझ्मा मेम्ब्रेनचं मेन फंक्शन काय आहे? ट्रान्सपोर्ट ऑफ मॉलिक्यूल. मॉलिक्यूल काय करते? ट्रान्सपोर्ट करते. समजा ही सेल आहे, या सेलच्या बाहेर एक मॉलिक्यूल आहे. या मॉलिक्यूलला कुठे यायचे? या आतमध्ये यायचे किंवा आतमधून बाहेर जायचे. त्यासाठी हे ट्रान्सपोर्ट करण्याचं काम कोण करतं? हे प्लाझ्मा मेम्ब्रेन करतो. का बरं? हा प्लाझ्मा मेम्ब्रेन कसा आहे? सिलेक्टिव्हली परमिएबल आहे. कसा आहे? सिलेक्टिव्हली परमिएबल आहे. तो कोणालाही येऊ देत नाही. ज्याला येऊ द्यायचे त्यालाच येऊ देतो. काही सबस्टन्सला तो आतून बाहेर येऊ देतो, आतले बाहेर जाऊ शकते. काही जातात सबस्टन्स, सगळ्या सबस्टन्सला तो आतमध्ये येऊ देत नाही किंवा बाहेर जाऊ देत नाही. म्हणून त्याला काय म्हणायचं? सिलेक्टिव्हली परमिएबल. कसा आहे तो? सिलेक्टिव्हली. ज्याला येऊ द्यायचे त्यालाच येऊ देतो, ज्याला बाहेर जायचे, कोणाला बाहेर जायचे? सेलच्या जे वेस्ट मटेरियल आहे ना त्याला बाहेर जायचे. मग त्या वेस्ट मटेरियलला ते काय करते? बाहेर जाऊ देतो. तर अशा प्रकारे हे जे सेल मेम्ब्रेन आहे ना फंक्शन, किंवा त्याला म्हणायचं सेमी परमिएबल मेम्ब्रेन. तुमचा शब्द गेला असेल 9वी 10वी मध्ये, सेमी परमिएबल मेम्ब्रेन. सेमी म्हणजे काय? येते लक्षात. परमिएबल म्हणजे काय? परमिशन. ते कोणाला पण सगळ्यांना परमिशन देत नाही. येते लक्षात. सेमी परमिएबल. काही सबस्टन्सला ते बाहेर जाऊ शकते आणि काही सबस्टन्सला ते सेलच्या आतमध्ये घेते, कोणाला पण घेत नाही. कारण का? तर सेलला काय राहायचे? सेलला जिवंत राहायचे. सेल जिवंत राहायचे म्हटलं त्याला काय पाहिजे? सेलला ऑक्सिजन पाहिजे. आणि ऑक्सिजन कुठून घेतला जातो? ऑक्सिजन आपण याच्यामध्ये घेतो आणि मग त्या सेलच्या आतमध्ये तो ऑक्सिजन जातो. तो कुठून जातो? या सेमी परमिएबल मेम्ब्रेन मधून तो पास होतो. नंतर हे समजलं तर पहिलं मेन फंक्शन काय प्लाझ्मा मेम्ब्रेनचं? ट्रान्सपोर्ट ऑफ मॉलिक्यूल अक्रॉस ही. मग आता हे जे ट्रान्सपोर्ट आहे, ट्रान्सपोर्ट म्हणजे काय? मॉलिक्यूल आत किंवा बाहेर जाऊ देणे. ट्रान्सपोर्ट. मग आता हे ट्रान्सपोर्टमध्ये 2 टाईप आहे. दोन टाईप कोणते? पहिला टाईप आहे ॲक्टिव्ह आणि दुसरा टाईप आहे पॅसिव्ह. ॲक्टिव्ह ट्रान्सपोर्ट आणि पॅसिव्ह ट्रान्सपोर्ट. हे ट्रान्सपोर्टचे 2 टाईप आहेत. त्यातला पहिला टाईप आहे पॅसिव्ह ट्रान्सपोर्ट. पॅसिव्ह ट्रान्सपोर्ट म्हणजे काय? याच्यामध्ये एनर्जी खर्च होत नाही. समजतंय? याच्यामध्ये एनर्जी खर्च होत नाही. समजा हा आपला हे आहे, वरती आपला डोंगर आहे आणि इथं आपल्याला डोंगरावरून कुठे यायचे? खाली यायचे. येते लक्षात. आपल्या डोंगरावरून आपल्याला खाली यायचे. मग खाली येण्यासाठी आपली एनर्जी आपली खर्च होईल का? एनर्जी आपली खर्च होईल का? एनर्जी खर्च होणार नाही. त्याला काय म्हणायचं? पॅसिव्ह ट्रान्सपोर्ट असं म्हणायचं. त्यासाठी एनर्जी खर्च होत नाही. कारण हे जे सेलचं कॉन्सन्ट्रेशन आहे, हे कॉन्सन्ट्रेशन इथं कसं आहे? सेलमध्ये कॉन्सन्ट्रेशन कसं आहे? कमी आहे.
आणि बाहेर कसं आहे, हाय आहे. माहिती तुम्हाला पाणी कुठून कुठं वाहतंय, हायकडून कुठं वाहतंय, लोकडे. म्हणजे बाहेरचं कॉन्ट्रेशन सेलच्या बाहेरचं कॉन्सन्ट्रेशन कसं आहे, हाय आहे, आणि सेलच्या आतमधलं कॉन्सन्ट्रेशन कसं आहे, लो आहे. म्हणजे या मॉलिक्यूलला बाहेरून आत येण्यासाठी कोणती एनर्जी लागत नाही, कोणती एनर्जी खर्च होत नाही. लक्षात, एटीपी खर्च होणार नाही. आणि म्हणून याला काय म्हणायचं, पॅसिव्ह ट्रान्स. आता एक्झाम्पल सांगितले, डोंगरावरून आपल्याला खाली यायचे, आपण पळत पळत येऊ, त्याचा आपल्याला दम लागेल, पण आपली एनर्जी काय म्हणजे खर्च होणार नाही. त्याच्या उलट आता आपल्याला खालून वरती जायचं आहे, मग काय करावे लागेल, आपली एनर्जी वेस्ट होईल का नाही, खर्च होईल की नाही, मग त्याला काय म्हणायचं, ऍक्टिव्ह ट्रान्सपोर्ट. मग या पॅसिव्ह ट्रान्सपोर्टमध्ये सेलचं कॉन्सन्ट्रेशन कसं आहे, आतमध्ये कमी आहे आणि बाहेर कसं आहे, जास्त आहे. अशा वेळेला हे जे आहे ते कसं आहे, हाय टू लोअर कॉन्सन्ट्रेशन. पहा लक्षात, हायर टू लोअर कॉन्सन्ट्रेशन. ही जी मॉलिक्युलची जी मोमेंट आहे ती कशी आहे, हाय टू लोअरकडे आहे, आणि म्हणून याच्यामध्ये एनर्जी खर्च होत नाही. आणि दिस इज कॉल्ड ॲज अ पॅसिव्ह ट्रान्सपोर्ट. वॉटर मे ऑल्सो मूव बाय ऑस्मॉसिस. वॉटरची मुवमेंट कशी आहे, ऑस्मॉसिस आहे. पहा ऑस्मॉसिस डिफ्युजन जे आहे ते आपण नंतर शिकणार आहोत, नेक्स्ट चॅप्टर आहे आपल्याला ते पाहायचं आहे. फक्त आता लक्षात ठेवा, ही जी मुवमेंट आहे ती कशी आहे, हायरकडून लोअरकडे आहे. कशामध्ये, कोणत्या ट्रान्सपोर्टमध्ये, पॅसिव्ह ट्रान्सपोर्टमध्ये. समजलंय, सेलच्या बाहेरचं कॉन्सन्ट्रेशन कसं आहे, जास्त आहे, आतमधलं कसं आहे, कमी आहे. म्हणून याच्यामध्ये बाहेरून आतमध्ये मॉलिक्यूल यायचा असेल तर त्याला कोणती एनर्जी खर्च होत नाही, तो आपोआप येईल, ना, त्याला म्हणायचं पॅसिव्ह. आता याच्या उलट आहे ऍक्टिव्ह ट्रान्सपोर्ट. ऍक्टिव्ह मध्ये कसं आहे, सेलच्या आतमधलं कॉन्सन्ट्रेशन कसं आहे, हाय आहे, आणि सेलच्या बाहेरचं कॉन्सन्ट्रेशन कसं आहे, लो आहे. म्हणजे याच्यामध्ये काय होईल, याच्यामध्ये काय होईल, एनर्जी काय होईल, खर्च होईल. एटीपी खर्च होईल, करायचं कॉन्सन्ट्रेशन कसं आहे, लोअर कडून हाय कडे आहे. समजलं याच्यामध्ये फरक. याच्यामध्ये पॅसिव्ह मध्ये एनर्जी खर्च होत नाही, याच्यामध्ये ऍक्टिव्ह मध्ये एनर्जी काय होते, खर्च होते. आणि मग याच्यामध्ये ड्युरिंग ऍक्टिव्ह ट्रान्सपोर्ट आहे ना, याच्यामध्ये जे Na+ आणि K+, याच्यामध्ये हे पंप आहे, याच्या Na+, तुम्हाला माहिती आहे, तर काय म्हणतात Na ला, आणि K+, म्हणजे काय, पोटॅशियम. हे जे दोन प्रकारचे जे आयन्स आहे ना, हे आयन्स या सेलच्या ट्रान्सपोर्टमध्ये काम करतात. कोणत्या, ऍक्टिव्ह ट्रान्सपोर्टमध्ये. मल्टिपल एंट्रन्सला क्वेश्चन विचारतात, ऍक्टिव्ह ट्रान्सपोर्टमध्ये कोणते आयन्स हेल्प करतात, सोडियम आणि पोटॅशियम या आयनचा उपयोग. त्याला काय म्हणायचं, ऍक्टिव्ह ट्रान्सपोर्ट. एक्झाम्पल आहे ते सोडियम Na+, K+ पंप त्याला म्हणतात. पहा, तर अशा प्रकारे हे त्याचे फंक्शन आहे या प्लाझ्मा मेम्ब्रेनचे किंवा सेल मेम्ब्रेनचे. आपण स्ट्रक्चर शिकलोय, स्ट्रक्चर झाल्यानंतर आपण त्याच्यामध्ये फ्लुइड मॉडेल शिकलो, आणि त्याचे आता हे फंक्शन शिकलो. मेन फंक्शन काय, ट्रान्सपोर्ट ऑफ मॉलिक्युल्स अक्रॉस इट. आणि मग त्या ट्रान्सपोर्टमध्ये दोन टाईप आहे, ऍक्टिव्ह आणि पॅसिव्ह. त्यामधला फरक समजला. पॅसिव्हमध्ये एनर्जी खर्च होत नाही, कॉन्सन्ट्रेशन कसं आहे, हायर टू लोअर बाय ऑस्मॉसिस. आणि मग हे ऍक्टिव्हमध्ये कसं आहे, लोअर करून हायरकडे बाय डिफ्युजन. त्यामध्ये एनर्जी खर्च होते, पॅसिव्हमध्ये एनर्जी खर्च होत नाही. या ऍक्टिव्हमध्ये सोडियम आणि K+ पंप हे आयन्स त्याच्यामध्ये ट्रान्सपोर्टमध्ये वापरले जातात, ते मदत करतात. तर अशा प्रकारे सेकंड आपला कंपोनंट संपलाय, प्लाझ्मा मेम्ब्रेन. समजलंय. आता नेक्स्ट लेक्चरला आपण सायटोप्लाझम